आज मी करणार आहे पंजाबी स्टाईल कढी पकोडे, जी बनवायलाही खूप सोपी आणि चवीलाही अप्रतिम। मऊ कापसासारखे हे पकोडे आणि आंबट दाटसर कढी बघूनच तोंडाला पाणी सुटतं। सर्वप्रथम आपण पकोड्यासाठीचं बॅटर तयार करूया, म्हणजे जे आपण भजी कढीमध्ये घालणार आहोत त्याचं बॅटर तयार करूया, म्हणजे ते बेसन छान असं फुलेल, भिजलं जाईल आणि पकोडे आपले मस्त असे मऊ जाळीदार होतील। इथे मी 3 वाट्या बेसन घेतलेलं आहे, म्हणजेच डाळीचं पीठ। आता त्यातलेच 3 चमचे मी कढीसाठी काढून ठेवणार आहे, म्हणून एक मोठं भांडं घेतलं आहे। त्याच्यात कढी आपल्याला कढीचं जे बॅटर आहे ते भिजवायला बरं पडेल। आता हे भांडं बाजूला ठेवून देते आणि पकोड्यांसाठीचं पीठ आपण भिजवायला घेऊया। आता यात आपल्याला बारीक चिरलेल्या मिरच्या, उभा चिरलेला कांदा मी अर्धाच घेतला आहे आणि थोडी कोथिंबीर। याच्याऐवजी आपण जर ह्याच्यात काही पालेभाजी चिरून टाकायची असेल, जशी पालक, मेथी, तरी घालू शकतो, किंवा काहीच नाही घालायचं आहे, नुसते प्लेन पकोडे बनवायचे तरी चालेल। आता यातच आपण लाल तिखट घालायचं आहे 1 चमचा, पाव चमचा हळद, पाव चमचा ओवा घालायचा आहे हातावरती चोळून असा, आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिक्स करायच्या आधीच आलं लसूण पेस्ट घालायची आहे यातच, म्हणजे ह्याला चव खूप छान येते। आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे। पाणी आपल्याला एकदम नाही ओतायचं आहे। हे जे पकोड्यांचं बॅटर आहे ते खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट नाही करायचं आहे, व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये सोडता येईल या कन्सिस्टन्सीमध्ये बनवायचं आहे। ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे। आता हे बॅटर तयार झालं आहे, आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि बाजूला थोडा वेळ मुरत ठेवूया, म्हणजे छान असं भिजेल, ते भिजायला ठेवूया आणि पुढची तयारी करूया कढीची। आता ज्या भांड्यामध्ये मी बेसन पीठ काढून ठेवलं होतं त्याच भांड्यामध्ये इथे मी 2 चमचे छान असं घट्ट आणि आंबट असलेलं दही घेतलं आहे। आंबट दह्याने कढी खूप छान होते। आता यातच 1 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, हे व्यवस्थित आपल्याला आता फेटून घ्यायचं आहे। याच्यामध्ये जराही गुठळ्या ठेवायचे नाहीत। आता याच कन्सिस्टन्सीमध्ये जेव्हा बॅटर असेल तेव्हा आपण मिक्सरमधून असं थोडंसं फिरून पण घेऊ शकतो, म्हणजे छान असं स्मूथ तयार होतं बॅटर। इथे मी रवी घेतला आहे, मी मिक्सरमध्ये नाही करणार आहे, रवीने छान असं घुसळून घेणार आहे। जराही बेसनच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे, नाहीतर आपली कढीचं टेक्स्चर बिघडेल। आता छान असं घुसळून झालेलं आहे, यातच 1 ग्लास पाणी घातलं आहे, पुन्हा छान असं ढवळून घेऊया आणि मग आपण कढीला फोडणी द्यायची तयारी करूया। छान असं घुसळून झालेलं आहे, जवळजवळ 5-1 मिनटं मी मस्त असं हे घुसळून घेतलेलं आहे। सगळीकडून आपल्याला जे काही एक्स्ट्रा जाडं असं पीठ असेल ते व्यवस्थित असं घुसळून घ्यायचं आहे। आता एक भांडं ठेवूया गॅसवर, ज्याच्यात आपण कढी ठेवणार आहे। हे भांडं थोडंसं मोठंच घ्यायचं आहे, कारण पकोडे टाकल्यावर मस्त असे फुलतात ते। आता या बॅटरमध्ये आपल्याला कढीच्या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ घालून पुन्हा ढवळायचं। गॅसवर जे भांडं ठेवले तेही चांगलं तापले। आता त्याच्यात मी 2 चमचे राईचं तेल घालणार आहे। आपण राईच्या ऐवजी आपलं नॉर्मल शेंगतेल पण घालू शकतो, पण राईच्या तेलाने छान चव येते। आता त्याच्यातच मी घालणार आहे राई, जिरे आणि 2 लसूण बारीक अशा चिरलेले आहेत, आणि मग अख्खे धणे घालायचे आहेत 1 पाव चमचा, ज्याच्याने चव खूप छान येते, आणि 2 काश्मीरी मिरच्या अशा तोडून घातलेल्या आहेत, आणि पाव चमचा आपल्याला मेथी दाणा पण ह्या तडक्यामध्ये घालायचा, म्हणजे या तेलामध्ये घालायचे। सगळं टाकून झाल्यानंतर हिंग घालायचं आहे। हिंग पण छान गरम झालं की यात आपल्याला जे बॅटर आपण कढीसाठीचं रेडी केलं होतं ते घालायचं आहे, आणि हे आपल्याला कंटिन्यू ढवळायचं आहे। आता आपण पाण्याची कन्सिस्टन्सी आपल्याला जशी कढी हवी, घट्ट पातळ, त्याप्रमाणे ॲडजस्ट करून हे आपण पाणी याच्यामध्ये ओतायचं आहे। ही कढी घट्टच छान लागते, त्यामुळे मी घट्टच ठेवणार आहे। मी जास्त पाणी नाही, मी आधी पण घातलं होतं बॅटर तयार करताना आणि आत्ताही घातलं आहे। आता हे कंटिन्यू ढवळायचं आहे, म्हणजे बुडाला बेसन करपणार नाही आणि कढीही फाटणार नाही। छान अशी उकळी येऊ द्यायची। आता लगेचच आपण दुसऱ्या गॅसवरती कढई ठेवायची आहे, म्हणजे आपण ह्याच्यामध्ये पकोडे बनवून घेऊया। कढई तापली की तेल ओतायचं, आणि तेल चांगलं तापलं की एक करून हे आपल्याला पकोडे याच्यात सोडायचे आहेत। पकोडे आपल्याला हवे त्या साईजमध्ये आपण बनवू शकतो, छोटे मोठे जशी आपल्याला आवडेल त्या साईजमध्ये। मी दोन्ही साईजचे थोडे केलेले आहेत। मस्त असे हे पकोडे तळताना छान असे फुलत आहेत, म्हणजे मी बराच वेळ हे
भिजत ठेवलं होतं, म्हणजे आपली कढी होईपर्यंत पीठ हे छान असं भिजलेलं आहे, त्यामुळे ते मस्त असे फुलत आहेत तळतानाच. हे आपण दोन्ही बाजूने छान असं सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया. पकोडे आपल्याला हे मंद गॅसवरच भाजायचे आहेत. हाय फ्लेमवर भाजले तर ते वरचेवर लगेच शेकतील किंवा करपले जातील आणि आतून कच्चे राहतील. मग ते पकोड्यांमध्ये व्यवस्थित असे भिजले नाही जाणार, म्हणजे छान असे चव नाही येणार, ते आतून असे कच्चे राहणार आणि कडक होतील. पकोडे झालेले आहेत तळून. आता आपण ते काढून घेऊया आणि जे राहिलेलं उरलेलं जे बॅटर आहे त्याचे पण पकोडे घालून घेऊया आणि तेही छान असे मंद गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता, मी हा एक पकोडा असा तोडून दाखवते. बघा, आतमध्ये असे मस्त जाळीदार झालेला आहे, सॉफ्ट असा झालेला आहे. आता हे पकोडे आपण गरमागरम कढीमध्ये टाकून घेऊया. छान असे मग ते भिजले जातील. मस्त अशी कढीचा स्वाद त्यांना येतो आणि हे एवढे अप्रतिम लागतात भातासोबत खायला. आपण ह्यांना व्यवस्थित असं मिक्स करूया आणि मग याला एक तडका द्यायचा आहे. थोडंसं तेल घ्यायचं आहे, अगदी 1 ते 1.5 चमचा, आणि मग त्या तेलामध्ये 2 काश्मीरी मिरच्या घालायच्या आहेत आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे रंगासाठी. हे घालून झालं की लगेचच थोडंसं आपल्याला हिंग पण याच्यामध्ये घालायचं आहे, तेही चवीसाठी. आता हा गरमागरम तडका आपल्याला ह्या कढीमध्ये ओतायचा आहे. छान असा हा तडका देऊन झाला की तयार आहे आपली कढी. आता ह्याला गॅसवरती आपल्याला गॅसची फ्लेम आता बंदच करायची आहे. आता आपण गॅस चालू नाही ठेवायची आहे. हा तडका व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. मग वरून हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि शेवटी थोडीशी कसुरी मेथी आपल्याला हातावर अशी चोळून घालायची आहे. पुन्हा छान असं मिक्स करायचं आहे आणि गरमागरम सर्व करायची आपली पंजाबी कढी पकोडा. हा कढी पकोडा भातासोबत खूप अप्रतिम चव लागते. अगदी कम्फर्टेबल रेसिपी आहे. ही कढी पकोड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.